राज्याच्या राजकारणामध्ये सध्या 56 या आकड्यावरून जोरदार राडा सुरू आहे। कारण काल विधान परिषदेतील वादावेळी चित्रा वाघ यांनी उच्चारलेल्या 56च्या आकड्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली। विरोधकांनी जोरदार टोलेबाजी केली। तर वाघबाईंनी लौकिकाप्रमाणे आकडा कमी सांगितला अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली। तर अनिल परब यांच्यावर बोलताना वाघ यांनी 56 या आकड्याचा उल्लेख केला होता। त्यानंतर वाघबाईंनी लौकिकाप्रमाणे आकडा कमी सांगितला असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी लगावलाय। तर कालचा राडा बघून बिग बॉस बघते असं वाटल्याचा मिश्किल टोला रोहिणी खडसेंनी लगावला। तर विधानसभेमध्ये अश्लील भाषा वापरली गेल्याचा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय। त्याला विरोधकांच्या टीकेनंतर वाघ यांची प्रतिक्रिया साहजिक आहे असं प्रत्युत्तर शिंदेच्या शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी दिलं। माझा प्रश्न अनिल परबांना आहे, त्यांनी माझं नाव घेतलं ना, म्हणून मला त्यांना विचारायचंय, तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित, माझी जी भूमिका आहे 2 वर्ष जे मी सहन केलं, माझ्या परिवाराने सहन केलंय ना, ते बघायला तुम्ही नव्हता आलात। एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते, पाय खेचायला 100 लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच। आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते, मी घाबरत नाही तुम्हाला। तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ, समजलं काय? सांगते तुम्हाला। वाघबाईंनी कालची भाषा वापरायचा, मला वाटतंय त्या भाषेवर मी जाऊ नये, माझ्यावर चांगले संस्कार आहेत। थोडीफार आकडेवारी का होईना परब साहेबांनी बाहेर काढली, मी परब साहेबांचे आभार मानते। आणि माध्यमांनाही जो प्रश्न सतत पडतो की अरे विरोधक कुठे आहेत, तर मुठभर असणाऱ्या विरोधकांनी अत्यंत मोठी 5वी बहुमत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना या अधिवेशनात काय पद्धतीने सळो की पळो करून सोडले हेही आपण सगळे बघत आहात। वाघबाईंनी जो आकडा सांगितला तो त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा एकूण आलेख बघितला असता हा आकडा थोडा कमी आहे, कारण लोक अत्यंत कौतुकाने आकडेवारी जास्त देतात। ते वक्तव्य बघितल्यानंतर मला बिग बॉस ची जी सिरियल आहे ना, त्या सिरियलची आठवण झाली की ज्या सिरियल मध्ये एकमेकांची उणी दुणी काढली जातात आणि त्याच्यात जेवढं एकमेकांच्या बाबतीमध्ये बोललं जाईल तेवढा त्यांचा TRP वाढतो आणि बिग बॉस खुश होतो। म्हणजे कालची वक्तव्य होती ती कुठल्या तरी बिग बॉसला खुश करायसाठी होती का? देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे की जे काय घडलं आणि ज्या भाषेचा काल वापर झाला, जेव्हा आपण बोलतो एखादी गोष्ट सभापती अध्यक्षांना पटली नाही तर ते कामकाजातून काढून टाकतात, तसं करता आलं असतं। पण अत्यंत अश्लील स्वरूपाची विधानं काल आपल्या विधिमंडळात झाली आणि त्याचं समर्थन जर कोणी करत असेल तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासतात। चल, समोरच्यानी जर का पर्सनल अटॅक केले तर मग एखादी स्त्री थोडी गप्प बसणार आहे। त्यामुळे तुम्ही पहिले पर्सनल अटॅक केला तर समोरचाही पर्सनल अटॅक करेल। पर्सनल अटॅक करणं थांबवलं, तुम्ही मुद्द्यावर बोला, मुद्द्यावर बोलले, मुद्द्याला धरून बोलले तर असं गोष्ट होणार नाही।